हाय हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आहे अक्षयी तृतीया. ज्या तिथीचा, ज्या दिवसाचा, ज्या दिवसाच्या केलेल्या मंगल कार्याचा कधीही क्षय होत नाही, तो असा दिवस म्हणजे अक्षयी तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त असतो. थोडंफार फरकाने सगळीकडे साजरा केला जातो. या दिवशी पितरांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केलं जातं आणि पूर्वजांचा आपण ऋण फेडण्याचा हा दिवस मानला जातो. या दिवशी मातीचा कुंभ भरला जातो. नंतर पूर्वजांसाठी पितृजेवण घातलं जातं. आमच्या भागात तर पितृजेवण बऱ्यापैकी घरामध्ये असतंच. आपल्याला देवघरामध्ये अक्षय कलश स्थापन करायचा असतो. अक्षय कलश कसा स्थापन करायचा मी तुम्हाला आज सांगते. तुम्ही तांब्याचं भांडं घेऊ शकता किंवा मातीचं भांडं घेऊ शकता. आता मी तांब्याचा तांब्या घेतला आहे. तर त्याच्यामध्ये आधी आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यावरती तांदूळ भरलेले आहेत, त्याच्यावरतीच आपल्याला हळकुंड, सुपारी, एक नाणं ठेवायचं आहे 1 रुपयाचं. नंतर कवडी, गोमती चक्र आणि तुमच्याकडे लक्ष्मी कॉईन असेल तर तोही तुम्ही चांदीचा ठेवू शकता किंवा आपला जो असेल तो ठेवू शकता. पैसा, वेलदोडे आणि विलायची हे आपल्याला ठेवून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. दीपधूप ओवाळून घ्यायचा आहे. असा मंगल कलश आपण अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर आपण स्थापन करायचा असतो. या दिवशी आपण लक्ष्मी अष्टक म्हणू शकतो, श्रीसूक्त म्हणायचं आणि या दिवशी लक्ष्मी अष्टकाचा 16 वेळा पाठ करायचा. त्यामुळे आपल्याला जे फळ मिळणार आहे ते कित्येक पटीने जास्त मिळतं. तर अशी ही सेवा करायची आपल्याला. तसंच मी धनलक्ष्मी कुंचम भरला आहे. कुंचम विषयी तर तुम्हाला माहितीच आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुंचम भरतो. लक्ष्मी आपल्या घरात टिकण्यासाठी, आपल्याला पैशाच्या बाबतीत काहीही अडचणी असेल तर तुम्ही लक्ष्मीची सेवा करून त्या अडचणी दूर करू शकता. तसंच आपण हा लक्ष्मी कुंचम भरल्याने घरातले सगळ्या समस्या दूर होतात. साऊथ इंडियामध्ये प्रत्येक घरामध्ये हा कुंचम भरला जातो. आपण बघतो की साऊथ भागामध्ये किती धनधान्याने संपूर्ण आहेत ते. तर ही सेवा त्यामुळेच ते खूप श्रद्धेने करतात आणि प्रत्येक जण करतात. तर आपण ही केली पाहिजे. तसंच आज हळदीनं लेपन करणं झालं, नंतर दरवाजाची पूजा करणं झालं. ह्या गोष्टीही आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. गॅसची पूजा आपल्याला आज करायची असते आवर्जून. तर या गोष्टी केल्याने घरामध्ये बरकती राहते, भरभराटी येते. आपल्याला सोनं किंवा चांदी याच्यापैकी एक मूल्य आपण घेऊ शकतो. या मुहूर्तावर घेतलेलं चांगलं असतं. तर ते काय आता इतकं महाग आहे त्यामुळे ते घेऊ नाही शकलं तरी तुम्ही लक्ष्मीप्रिय अशा वस्तू घेतल्या तरीही त्या खूप मूल्यवान असतात. त्याच्यामध्ये तुम्ही कवड्या घेऊ शकतात, गोमती चक्र घेऊ शकतात, कमळगट्ट्याचे माळ घेऊ शकतात. हेही तेवढीच लक्ष्मीप्रिय आहे. सोनं चांदी जसं लक्ष्मीला प्रिय आहे तसंच ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. तसंच तुम्हाला जर त्याही महाग वाटत असेल तर तुम्ही हळद आणू शकता, मीठ घेऊ शकता. तसंच तुमच्या घरामध्ये जर झाडू आणला तर तोही खूप चांगली गोष्ट आहे. झाडूला हे लक्ष्मीचं रूपच मानलं गेलं आहे. त्यामुळे आपण दिवाळीमध्ये झाडूचीही पूजा करतो. तर तुम्ही झाडूही आणू शकता. यापैकी एखादी तरी गोष्ट आपण देवघरात आणावी. तसंच दक्षिणमुखी शंखही आपण आणू शकतो. तोही लक्ष्मीप्रिय आहे. तसंच विष्णू प्रियही आहे. त्यामुळं दक्षिणमुखी शंख हाही तेवढाच महत्वाचा आहे. त्याचीही पूजा आपण स्थापना करू शकतो. तसंच देवघरामध्ये मंगल कलश स्थापन नसेल तर तोही करू शकता. कवड्यांची स्थापना तुम्ही या दिवशी करू शकता. असा हा अक्षय तृतीया हा मुहूर्तच 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे आपण सुरुवात चांगल्या गोष्टीनं करू शकतो. तसंच तुम्ही श्रीयंत्रावर आज कुंकुमार्चन ही करू शकतात. कारण लक्ष्मीला सगळ्या आवडत्या अशा सेवा तुम्ही आज केल्या तर त्याचं फळ तुम्हाला कित्येक पटीने जास्त मिळणार आहे. तुम्ही गजलक्ष्मीही आणू शकतात. तर या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेला घेऊन येऊ शकतात आणि याच्यातून खरंच आपल्या आयुष्यामध्ये छान बदल होतात. तर आता माझी पूजा करून झाली आहे. छान लक्ष्मी कुंचम भरला आहे, अक्षय कलश भरला आहे. तसंच मी पैशाचीही पूजा केली आहे. देवांना आंबा नैवेद्य ठेवला आहे आणि आता मी नैवेद्यही बनवणार आहे. तर
अशी ही मी पूजा केली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आज काय मी पुरणपोळीचा नैवेद्य नाही करणार, कारण मी 2 दिवसापूर्वीच पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. त्यामुळं आज मी आपलं साधा नैवेद्य बनवणार आहे. आणि आमरसपुरी तर आज बनवलीच, अक्षय तृतीयाला खूप आवडीनं बनवली जाते. म्हणून मग मी आमरस, छोलेची भाजी, बटाट्याची मोकळी भाजी, भात, शिरा, भजी, कुरडई, पापडी आणि पुरी आणि चपाती याचा मी नैवेद्य दाखवला. आणि नैवेद्य असं दाखवल्यावर नंतर आम्ही बाहेर गेलो. आता तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी की मी काय खरेदी केले. तर इथं आमचे सासरे यांनी गाडी घेतली होती. नंतर आम्ही रात्री गाडी पूजन करायला गेलो, कारण अक्षय तृतीया असली की आपल्याला एखादी वस्तू ही खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असतो. 3.5 मुहूर्तापैकी एक असतो. त्यामुळे या दिवशी आणलेल्या वस्तू ती छान लागतात. त्यामुळं मग शक्यतो अशा मुहूर्तावरच घेतल्या जातात. तर त्यांनी घेतली होती, तर आम्ही पूजन करून घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.